नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. खडे बाजारमधील एका कापड दुकानात काल शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी ग्राहक बनून आलेल्या अनोळखी महिलांनी हातचलाखी दाखवत लाखो रुपये किमतीच्या साड्या लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. विरूपाक्षी एक्सक्लुझिव्ह सिल्क अँड सारीज असे या चोरी झालेल्या दुकानाचे नाव आहे. खरेदीच्या बहाण्याने एक पुरुष व 5 ते 6 महिलांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित केले आणि शिताफीने साड्या बघण्याचे नाटक करत किमती साड्या लांबवल्या. ही घटना दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आनंद आदगौडा यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा अधिक तपास चालू आहे. सीमा बांधव जगाच्या पाठीवर कोणत्याही कानाकोपऱ्यात गेला तरी आपल्यावर झालेल्या अन्यायाला विसरत नाही, याची प्रचिती बद्रीनाथमध्ये आली. सीमावासीय बद्रीनाथच्या दर्शनाला गेले असता तिथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही आपल्या परिवारासह दर्शनाला आल्याचे समजताच सीमावासियांनी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजेचा नारा दिला आणि मंदिर परिसर दणाणून सोडून उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधून घेतले. याला ठाकरे यांनी देखील सीमा बांधवांना प्रतिसाद दिला. यावेळी बेळगावचे सीमावासीय शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे, विश्वनाथ पाटील, गजानन पाटील यांच्यासह इतर सीमा बांधव उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील काकती गावामध्ये समाजकंटकांनी चहाची टपरी जाळल्याची घटना आज उघडकीस आली. या घटनेत टेबल, खुर्ची, मिक्सर, भांडी व पाण्याच्या बॅरलसह इतर धान्यही जळून खाक झाले आहे. कर्ज काढून गेल्या 9 वर्षापासून टपरी उघडली होती, त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत असत. आता टपरी जळाल्याने त्यांना सुमारे 1 लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. यावेळी आपल्याला त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी टपरी चालक नागराज वीरभद्र अमाते आणि त्यांच्या मातोश्रींनी डोळ्यात पाणी आणून व्यक्त केली. कित्येक दिवसांपासून थांबलेल्या BPL आणि APL रेशन कार्ड वितरणास प्रारंभ झाला आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री KH मुनियप्पा यांनी दिली आहे. यामुळे रेशन कार्डसाठी अर्ज केलेल्यांना दिलासा मिळाला आहे. शिवाय रेशन कार्डची प्रतीक्षा देखील संपली आहे. अनेक कार्डधारकांनी नवीन APL आणि BPL रेशन कार्डसाठी अर्ज केले आहेत. मात्र रेशन कार्ड वितरणाची प्रक्रिया मागील कित्येक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे शासकीय योजनांबरोबरच सरकारच्या गॅरंटी योजनांपासून दूर राहावे लागले आहे. मात्र आता अन्न व नागरी पुरवठा खात्याने अर्ज केलेल्या रेशन कार्डधारकांना रेशन कार्ड वितरणासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. आज शनिवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी कर्नाटकाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील यांनी बेळगावातील सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी मंत्री शरण पाटील यांनी हॉस्पिटलची पाहणी करून रुग्णांची विचारपूस केली, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. माध्यमांशी बोलताना मंत्री शरण पाटील म्हणाले की बेळगावातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आता लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्यासोबत बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आदी उपस्थित होते. बेळगावातील 450 खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना आज वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकास, उद्योजकता आणि उपजीविका मंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील यांनी केली. शनिवारी आयोजित बीम्स प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. तसेच विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी शहरात 450 खाटांचे नवीन रुग्णालय उभारण्यासाठी आराखडा तयार करून विभागाच्या मंत्र्यांना सूचित केले. आज बेळगाव शहरात फुटबॉलर जेमी नाईट यांचे आगमन झाले. वर्ल्ड रेकॉर्ड करणारा फुटबॉल प्लेअरमध्ये जेमी नाईट यांचे नाव घेतले जाते. आज बेळगाव येथे पार पडलेल्या फुटबॉल मॅचच्या दरम्यान त्यांचे मार्गदर्शन येथील विद्यार्थ्यांना लाभले. शहरामध्ये बुडा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विकास कामांचे कंत्राट शहरासह जिल्ह्यातील कंत्राटदारांना वगळून एकाच कंत्राटदाराला देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील कंत्राटदारांवर अन्याय करण्यात आला आहे. यामुळे कंत्राटदारांसह त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
याची दखल घेऊन नियोजित कंत्राट प्रक्रिया रद्द करून जिल्ह्यातील कंत्राटदारांना काम देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन बेळगाव जिल्हा कंत्राटदार संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. प्रशासनामार्फत ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यातही प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्त्यांचे कामकाज अधिक प्रमाणात करण्यात येते. या योजनेसाठी लाखो रुपयांचा निधीही मंजूर केला जातो. मात्र वाघवडे ते मच्छे या रस्त्यासाठी निधी मंजूर होत नाही का? या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का झाले आहे? या रस्त्याचे भाग्य कधी उजळणार असा सवाल या भागातील नागरिक व वाहनधारकातून उपस्थित करण्यात येत आहे. शीतल हॉटेल जवळील थळाच्या मंदिर जवळ अनेक जण कचरा फेकत आहेत. तो कचरा काढण्याकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना घेराव घालण्यात आला. यावेळी त्यांना या परिसरातील स्वच्छता करावी असे सांगण्यात आले. महानगरपालिकेचेच काही कर्मचारी या ठिकाणी कचरा टाकत असल्याची तक्रार नामदेव देवकी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र यापुढे असे घडणार नाही असे सांगत या परिसरातील कचरा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. झाड शहापूर येथील जागृत प्रसाद हनुमान मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. या सोहळ्यानिमित्त गावात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. 2 दिवसांपासून गावात विविध कार्यक्रम सुरू आहेत. रविवारी मंदिराचा मुख्य उद्घाटन सोहळा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. बेळगाव तालुक्यातील हलगा गावाला सुरळीत बस सेवा नसल्याने येथील नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्यामुळे या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात कायमस्वरूपी 2 बस फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी करून हलगा ग्रामपंचायतीच्या वतीने वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बेळगाव विभाग व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. छत्रपती शिवाजीनगर दुसरी गल्ली येथे पाण्याच्या टाकीला गळती लागल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करून देखील टाकीची दुरुस्ती करण्यात न आल्याने पाणी वाया जात आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले जात असताना शिवाजीनगर येथे मात्र दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. ऊस गळीत हंगाम सुरू झाला की नेहमीच खुशालीच्या नावाखाली होणारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट चर्चेचा विषय बनते. अशी आर्थिक लूट होत असताना देखील अनेक वेळा कारखाने किंवा प्रशासन देखील याकडे विशेष लक्ष देत नाही. यामुळे ही लूट वाढतच राहते. यंदाचा गळीत हंगाम मात्र यासाठी सद्यस्थितीला अपवाद ठरताना दिसत आहे. ऊस उत्पादनात आलेली घट याचे मूळ कारण असून नाही, मनधरणी नाही, खुशाली शेतकऱ्यांना थेट ऊस तोडणी मिळत आहे. यामुळे शेतकरी वर्गातून काहीसे समाधान व्यक्त होत आहे. पण ऊस तोड मजूर, चालक आणि संबंधित अधिकाऱ्यांची मात्र गोची होत आहे. कोडणी ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाड येथे महाराष्ट्र हद्दीनजीक बेकायदा खाण उत्खनन केले जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेक घरांना तडे जात आहेत. या परिसरात शेती व्यवसाय करणे देखील अडचणीचे बनले आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन सदरचे खाणकाम तातडीने बंद करावे अशा मागणीचे निवेदन कोडणी ग्रामपंचायतीच्या वतीने अध्यक्ष व सदस्यांनी शनिवारी तहसीलदारांना दिले. लाच घेणाऱ्या व्यक्ती इतकेच लाच देणारेही दोषी आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मानसिकतेमध्येच बदल करणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोणत्याही कामासाठी लाच देऊ नये. याशिवाय सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्यास तात्काळ याची माहिती लोकायुक्तांना देऊन सहकार्य करावे असे आवाहन बेळगाव लोकायुक्त विभागाचे उपनिरीक्षक अजीज कलादगी यांनी केले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.